मराठा आरक्षणावरून सध्या महाराष्ट्रामध्ये एक पेच निर्माण झालेला आहे। कारण आंदोलक म्हणतायत आम्हाला तात्काळ आरक्षण पाहिजेत, सरसकट पाहिजेत आणि अल्टिमेटम दिलं जातं आहे खरं तर राज्य सरकारला। दुसरीकडे राज्य सरकार मात्र वेळ मागतं आहे। अगदी मनोज जरांगे पाटील यांच्यासह जे सगळे मराठा बांधव आहेत त्यांच्याकडे वेळ मागतं आहे। काल सर्वपक्षीय बैठक देखील झाली, पण अद्यापही आरक्षण नेमकं कधी मिळणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। मी सध्या राजधानी दिल्लीमध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टानं खरं तर आरक्षण नाकारलं होतं जे दिलं होतं ते। आणि याच सुप्रीम कोर्टातले एक वकील, कायदेतज्ञ म्हणेन मी, ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे माझ्यासोबत आहेत। मी त्यांच्याकडून सोप्या भाषेत खरं तर जाणून घेणार आहे। सर, तुमच्याकडून मी मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम आहेत, त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खरं तर ढासळत आहे। आता त्यांना पाठिंबा म्हणून अनेक ठिकाणी साखळी उपोषण, धरणे आंदोलन केली जात आहेत, हिंसक आंदोलनं देखील झाली महाराष्ट्रामध्ये। पहिला माझा हाच प्रश्न आहे सर, आरक्षण देणं शक्य आहे का आणि ते कसं शक्य आहे? बघा, आरक्षण देणं शक्य आहे। मंडल आयोगाने जेव्हा 1980 मध्ये मंडल आयोग स्थापित झाला तेव्हा त्यांनी रिपोर्ट बनवला आणि त्यांनी सांगितलं की आपल्या देशात 51% हा ओबीसी समाज आहे। तो रिपोर्ट 92 मध्ये लागू झाला मंडल आयोगाचा, पण त्याच्यात मंडल आयोगाने मराठा समाजाला इन्क्लूड केलं नाही। त्यांच्या रिपोर्टप्रमाणे मराठा समाज हा त्यावेळेस मागासलेला नव्हता मंडल आयोगाप्रमाणे। त्याच्यानंतर 97 मध्ये काही आंदोलनं सुरू झाली महाराष्ट्रात की आरक्षण द्यावं वगैरे। 2008 मध्ये बापट, निवृत्त न्यायाधीश बापट साहेबांची एक आयोग नेमला गेला। त्यांनी पण रिपोर्ट दिला की आरक्षणाची गरज नाही। परत 13-14 मध्ये हे प्रकरण बरंच पेटलं। त्याच्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, त्यांनी अशोक चव्हाणांची एक समिती, नारायणराव राणेंची नंतर एक समिती झाली। त्याच्यानंतर जेव्हा 2014 मध्ये सत्ता बदल झाला महाराष्ट्रात तेव्हा गायकवाड कमिशन ही फॉर्म करण्यात आली। गायकवाड कमिटीने तिचा रिपोर्ट दिला, बराच अभ्यास करून त्यांनी रिपोर्ट दिला। नोव्हेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण दिलं, पण त्यांनी ते कसं दिलं, आपण ओबीसी समाजाचे एससी एस टीला धक्का नाही लावायचा म्हणून 50% वर नेलं आरक्षण। ते जवळजवळ 62 ते 64% पर्यंत नेलं। आता काही राज्य आहेत देशात, 6-7 राज्य आहेत जिथं आरक्षण 50च्या वर गेलेलं आहे, पण त्याच्यात सुप्रीम कोर्ट म्हणतं जर तुम्ही 50च्या वर गेला तर तुम्हाला एक्सेप्शनल केस दाखवावी लागेल की का तुम्ही 50च्या वर जावं। कारण इंदिरा साहनी जजमेंट काय म्हणते की 50च्या वर जाऊ नये, आणि जर गेला तर एक्सेप्शनल केस। तर कोर्टाचं इथं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की तुमची एक्सेप्शनल केस नाहीये, तुमच्या रिपोर्टमध्ये थोड्याफार त्रुटी आहेत, तर तुमची एक्सेप्शनल केस नाहीये। त्यामुळे तुम्ही आता हे जर आरक्षण जे महाराष्ट्र सरकारने 18 मध्ये दिलं होतं ते ओबीसी एससी एसटीला डिस्टर्ब करत नव्हतं। महाराष्ट्राची लोकसंख्या 12.5 कोटी आहे, त्यात मराठा समाज हा 33-34%, कुणबी समाज हा 60%। मराठा कुणबी म्हणजे एकूण 40% मराठा आणि कुणबी आहेत महाराष्ट्रात। मराठा कुणबी, कुणबी मराठा जे तुम्ही म्हणाल ते, तर ते आरक्षण सुप्रीम कोर्टाने का रद्द ठरवलं? एक तर तुम्ही 50%ची मर्यादा ओलांडली आणि तुम्ही दाखवू नाही शकला की तुम्ही हे का ओलांडताय। आणि त्यांनी नंतर एक रिझन दिलं की 2018 मध्ये जे 102वी घटना दुरुस्ती झाली होती त्याच्यात राज्यांकडून पॉवर हा सेंटरकडे गेला होता की आरक्षण द्यायचं का नाही, हे सगळीकडे आंदोलनं चालू होते, त्यामुळे तो सेंटरकडे पॉवर गेला। आता काय झालं, जिथं आंदोलनं चालू होते गुज्जर, जाट वगैरे, ते 4-5 राज्यात ऑलरेडी 60च्या वर 50च्या वर आरक्षण गेलेलं आहे। म्हणजे तेलंगणा, तामिळनाडू, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये। महाराष्ट्रात ते गेलं नव्हतं। आता महाराष्ट्रात मराठा कम्युनिटी ही सगळ्यात मेजॉरिटी कम्युनिटी आहे, तर मग काही लोकांचं, तज्ज्ञांचं असं म्हणणं होतं की 50च्या वर तुम्ही गेला तर ओपन आरक्षणाला तुम्ही धक्का देता। पण माझं म्हणणं आहे की जर मराठा कम्युनिटीज जर त्याच्यात आली आणि ओबीसी एससी एसटीला तुम्ही डिस्टर्ब न करता मराठी कम्युनिटीला 12 ते 14% दिलं, म्हणजे आपण मर्यादा वाढवली, पुढे गेलो, तर त्यात हरकत काहीच नाही। कारण मग ओपनमध्ये जास्त कोण राहतच नाही महाराष्ट्रात। तर आणि त्याच्यात 3-2नी ती जजमेंट आपल्या विरोधात गेली सुप्रीम कोर्टात, 5 जजेसचं। तर त्याच्यात गुणरत्न सदावर्तेंच्या मिसेस पण आल्या होत्या आणि अजून काही पिटिशनर होते। बॉम्बे हायकोर्टाने ते आरक्षण उचलून धरलं होतं, फक्त 2% कमी केलं होतं। सुप्रीम कोर्टाने ते मान्य नाही केलं, 3-2नी ते आपल्या विरोधात गेली। आणि त्यावेळेस एक कारण असं पण दिलं होतं सुप्रीम कोर्टाने की आता 2018 मध्ये तुम्ही नोव्हेंबरमध्ये हे राज्य सरकारने पास केलं, पण 2018च्या मध्यात हे आरक्षण आता अमेंडमेंटच्या थ्रू हे केंद्र सरकारकडे आहे। तो एक टेक्निकल मुद्दा होता। नंतर काय झालं, 2021 मध्ये जी 105वी घटना दुरुस्ती आली त्याच्यात राज्यांनी परत हे लिस्ट तयार करावे लागतात ना, तुम्हाला आयोग नेमावला, तर राज्य म्हटलं की हे परत आम्ही पॉवर
महाराष्ट्राकडे देत, म्हणजे राज्यांकडे, वेगवेगळ्या राज्यांकडे देत. त्याच्यात असं नाहीये की केंद्राचा रोल ह्यातून संपलेला आहे. तर बरेच जण क्लॅरिफिकेशन मागतायत, नाही आता 2021 नंतर तर राज्यांकडे दिलंय आणि मग स्टेट गव्हर्नमेंट काय करतंय. तर स्टेट गव्हर्नमेंटनी काय केलं, त्याच्यानंतर जर आपल्या विरोधात निकाल आला 21 मध्ये, त्याच्यानंतर ते रिव्ह्यू पिटिशनमध्ये पुनर्विचार याचिकेत गेले. पुनर्विचार याचिका पण कोर्टाने फेटाळली. त्याच्यानंतर एक पर्याय असतो उपचारात्मक याचिका, क्युरेटिव्ह पिटिशन. ती क्युरेटिव्ह पिटिशन महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी दाखल केलेली आहे आणि ती त्यांनी मेन्शन पण केली आहे बोर्डावर घेण्यासाठी. चीफ जस्टिस म्हणले की मला थोडा वेळ द्या, मी तुम्हाला डेट देतो. आता क्युरेटिव्ह उपचारात्मक याचिका जी असती त्याच्यात डॉक्युमेंट तुम्हाला आधीचेच दाखवावे लागणार, जे तुमचे 2018-19. नवीन आत्ताचे तुम्हाला डॉक्युमेंट आणता येणार नाही. त्यामुळे त्याच्यात सक्सेस रेट खूप कमी आहे. आणि उपचारात्मक याचिका हे ॲक्च्युली सुरू झालं 2002 मध्ये. रुप्पा हुर्रा केसमध्ये सुप्रीम कोर्टनी सांगितलं की रिव्ह्यू नंतर, रिव्ह्यू हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे 137, पण उपचारात्मक याचिका नाही आहे. तर सुप्रीम कोर्टाने हे लॉ ले डाऊन केला की तुम्ही उपचारात्मक याचिका करू शकता. आणि त्याच्यात त्यांनी 3-4 एक निकष लावलेत की का तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर बऱ्याच उपचारात्मक याचिका झालेल्या आहेत, पण त्यातल्या 9 ते 10 उपचारात्मक याचिका सक्सेसफुल झालेल्या आहेत. तर आपली पण उपचारात्मक याचिका सक्सेसफुल होईल का नाही माहीत नाही. आणि उपचारात्मक याचिका त्याच बेंच समोर जाती ज्यांनी आधीचा ओरिजिनल डिसिजन दिला असेल. आणि जर त्यातले काही जज रिटायर झाले असले तर त्यात नवीन जज बसतात, पण ते बंद दारा आडच होती त्याची हिअरिंग. म्हणजे त्याच्यात वकील पण जाऊ शकत नाही, तेच परत फाईल वाचतात. आणि त्यांना जर वाटलं की काय आपण खूप मोठी चूक केली आहे तर ते त्यांचा निर्णय पलटवू शकतात. आता महाराष्ट्र सरकारला एक पर्याय आहे की तुम्ही रिक्वेस्ट करा सुप्रीम कोर्टाला की उपचारात्मक याचिका जी आमची आहे मराठा आरक्षणासंबंधी क्युरेटिव्ह पिटिशन, ती तुम्ही ओपन कोर्टात घ्या. असं आधी रिक्वेस्ट झालेली आहेत आणि कोर्ट ते मान्य करू शकतं. ते आपल्यावर आहे, आपण कसं कोर्टाला जर ते ओपन कोर्टात झालं तर सगळ्यांना समजेल की काय होतंय काय नाही. तर आता उपचारात्मक याचिकेचा स्कोप खूप लिमिटेड आहे. तर आता जर आरक्षण द्यायचं असलं तर आता त्रिसदस्यीय समिती महाराष्ट्र सरकारने नेमलेली आहे. त्या समितीचा रिपोर्ट येऊ दे, त्याला 2 ते 3 महिने लागतील तो रिपोर्ट यायला. तो जर रिपोर्ट व्यवस्थित असला तर आणि जर महाराष्ट्र सरकारने आरक्षण दिलं, आणि माझं अजून पण म्हणणं आहे की केंद्राने त्याला दुजोरा दिलाच पाहिजे. केंद्राचा हस्तक्षेप हा हवाच त्यामध्ये हवाच. कारण कसं आहे, त्याच्यानंतर जर कोर्टात कोण गेलं तर मग केंद्र पण महाराष्ट्र सरकार बरोबर असेल कोर्टात. तर जरी कोण कोर्टात गेलं तर केंद्राचं त्याच्यावर जर हे असलं, आता काही लोक म्हणतात की लोकसभेच्या आधी केंद्र असं करणार नाही, केंद्र सरकार निर्णय घेणार नाही. पण जरी महाराष्ट्र सरकारने आत्ता जर निर्णय घेतला, मला वाटतं जरी 31 मार्चपर्यंत महाराष्ट्र सरकारला आपण वेळ दिला आणि त्यांनी तोपर्यंत रिपोर्ट व्यवस्थित करून तो कॅबिनेटमध्ये पास करून आणि मग बजेट सत्रात, आता हे जे हिवाळी अधिवेशन ते तो खूप लवकर आहे, बजेट सत्रात तो पास केला आणि केंद्राची पण त्याच्याकडून मंजुरी घेतली तर भक्कम मराठा आरक्षण अजूनही मिळू शकतं, जे सुप्रीम कोर्टात टिकेल नक्कीच, जे टिकूच शकेल. कारण त्याच्यात मग केंद्राचा पण थोडा रोल असेल. आणि जसं ओबीसी संबंधी पण बघितलं, ट्रिपल टेस्ट आपण नापास झालो पहिलं, आणि मग नंतर आपण रिपोर्ट थोडा बदलला आणि त्याच्यात अजून संशोधन केलं आणि ट्रिपल टेस्ट महाराष्ट्राची पास करण्यात आली. त्यामुळे ह्याच्यात पण मराठा आरक्षण हे नक्की मिळू शकेल. माझं जरांगे पाटील साहेबांना एकच विनंती आहे की आत्ता एकदम टोकाची भूमिका घेऊ नये. ॲटलिस्ट 31 मार्च, मी कुठल्या पक्षाचा नाहीये, मी एक वकील म्हणून सांगतोय प्रॅक्टिकली, 31 मार्चपर्यंत जर आपण वेळ दिला राज्य सरकारला आणि त्यांच्याकडून वाटलंच तर राज्य सरकारकडून लिहून घ्या तुम्ही अवधी. पण मग माझा हाच सर प्रश्न आहे, मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची किंवा उपोषणाची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील त्यांनी वेळ दिला होता, आत्ताही वेळ दिला, म्हणजे अजूनही ते मागं हटायला तयार नाहीत. तुम्ही म्हणताय ठीक आहे, त्यांनी उपोषण मागं घेतले पाहिजे किंवा मराठा बांधवांनी आपलं आंदोलन आता थांबवलं पाहिजेत, 2-3 महिन्यात भक्कम आरक्षण राज्य सरकार देऊ शकतं, मान्य आहे. पण जरी मनोज जरांगे पाटलांनी वेळ समजा दिला राज्य सरकारला पुन्हा एकदा, तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार जर नाहीच केलं तर विश्वास कसा ठेवायचा? मग नाही, मग ठोस पर्याय मग काहीतरी राज्य सरकारला करावंच लागेल. कारण मागच्या वेळेस पण 40 दिवस दिले गेले होते. त्यात रिटायर्ड न्यायमूर्ती शिंदे साहेबांची कमिटी नेमली गेली होती. त्यांनी तो रिपोर्ट अजून प्रोसेसमध्ये आहेत, औषधा दिला पण आहे, तो एक्सेप्ट पण केला आहे. आता दिलीप भोसले साहेब, गायकवाड साहेब आणि शिंदे साहेबांची परत कमिटी आहे, हे डेप्थमध्ये जाईल या इश्यूमध्ये. आणि जर भरभक्कम अहवाल त्यांनी दिला जो कोर्टात टिकू शकतो, आता म्हणायचं तर
आत्ता ते रात्रीत देऊ शकतात आरक्षण, पण ते जर टिकलंच नाही परत कोर्टात तर त्याचा उपयोग काय? त्यामुळे टिकणारं आरक्षण जर पाहिजे असलं तर आत्ता तोडफोड वगैरे करून जास्त चालणार नाही. आता थोडा वेळ आपण जर अजून दिला, आता तुम्ही बघितलं असतं महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या वेळेस पण थोडा वेळ लागला, पण निकाल आला. तो कुठला बरोबर चुकीचा कुठल्या बाजूने आला त्याच्यावर मला बोलायचं नाही, पण निकाल आला. त्यामुळे थोडा प्रोसेसला तुम्ही जर वेळ दिला आणि आजचं जे इथपर्यंत जे पोचलंय आंदोलन ते सकल मराठा समाजाचं हे जरांगे पाटलांमुळेच त्यांना ती द्यावंच लागेल क्रेडिट, त्यांच्यामुळेच पोचलंय आणि त्यांनी हे लावून धरलेलं आहे. त्यामुळेच सरकार जागं झालेलं आहे. जर मराठा आरक्षण हे मिळेलच कधी ना कधी, त्याला थोडा वेळ लागेल आणि महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार दोघंही त्याच्यावर काम करून हे देतील. हे मी कुठल्या पक्षाचा सरकारचा तटस्थ म्हणूनच मी तुम्हाला प्रश्न हाच विचारेन. दोन्हीकडे आता एकच सरकार आहे, म्हणजे तिकडं शिंदे फडणवीस अजितदादा त्यांच्याकडे आहेत, इथं पंतप्रधान मोदी म्हणजेच भाजपची सत्ता आहे. दोन्ही मित्र पक्षांची एकंदरीत सगळी ट्युनिंग जी आहे ती आहे. मग का उशीर होतोय असं वाटतं? त्यामागची काही कारण बघ. आता हे एक तर हे इश्यू पेंडिंग होता कोर्टात, मग रिव्ह्यू पिटिशन, आता क्युरेटिव्ह पिटिशन, आता परत आंदोलन पेटलंय तर ती कमिटी नेमली गेली. आता सरकारनी पण थोडं प्रोएक्टिव्ह व्हायला पाहिजे. आणि जर सरकारनी लवकर, मला वाटतं 31 मार्चपर्यंत जर कालावधी दिला आणि बजेट सत्रात जर महाराष्ट्र सरकारने व्यवस्थित हे आरक्षण पास केलं आणि केंद्राचा पण त्याच्यात दुजोरा घेतला, कारण मग नंतर जर कोण कोर्टात गेलं तर केंद्र सरकार पण आपल्या बाजूने असेल ह्याच्यात. आता केंद्र त्यावेळेस काय म्हणेल ते म्हणेल ती पुढची गोष्ट आहे, पण 31 मार्चपर्यंत मला वाटतं वेळ द्यावा सरकारला आणि त्याच्यातून ठोस काहीतरी निघेल. मग ते मराठा कुणबी, कुणबी मराठा कसं करायचं ती समिती ठरवेल आणि एक भरभक्कम आरक्षण जे 62-63%, कारण जर तुम्ही 50%च्या आतच घेतलं तर तुम्ही दुसऱ्या ओबीसी समाजावर आघात करताय त्यांच्या आरक्षणावर. तर तसं न करता जे 6-7 राज्यामध्ये 62-63% ऑलरेडी आरक्षण आहे, तसंच जर आरक्षण परत मागच्या वेळेस महाराष्ट्र सरकारने हे केला होता प्रयत्न, तो काही कारणास्तव 3-2 आपण सुप्रीम कोर्टात हारलो. आता परत हे असं न होण्यासाठी आता जर व्यवस्थित, आता आपल्याला कळून चुकलंय काय आपल्या त्रुटी होत्या, त्या जर रेक्टिफाय केल्या तर व्यवस्थित होईल. आणि जेव्हा जर कोण कधी मुंबई हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण मिळेलच अशी मला खात्री आहे, हे सरकार देईल, कुठलंही सरकार देईल, सर्व पक्ष त्याच्यासाठी प्रयत्न करतायत. तर आपण जेव्हा सुप्रीम कोर्टात जर मॅटर येतं आणि वकील आपण कसे इथले मोठे सिनियर आपण ब्रीफ करतो, त्यांना महाराष्ट्राची तशी जाण नसती आणि इथं कशी सिस्टम आहे, उद्या मॅटर येतं आज त्यांच्याशी तुम्ही कॉन्फरन्स करायचा, अर्ध्या एक तासात त्यांना समजवायचं आणि ते बोलतात. तर जर आपले तज्ज्ञ किंवा आपले कमिटीचे तज्ज्ञ, आपले काही सिनियर ॲडव्होकेट महाराष्ट्रातले इथं आले आणि त्यांनी इथल्या सिनियरला थोडं ब्रीफ केलं तर आपली बाजू कशी भक्कमपणे इथं मांडता येईल, तो पण सरकारने एक विचार, म्हणजे राज्य सरकारनं यासाठी खरं तर मग प्रयत्न करायला पाहिजे, वकिलांचं ट्युनिंग. कारण आतापर्यंत कसे इथं खूप मोठमोठे सिनियर आहेत जे आपण महाराष्ट्र सत्ता संघर्षात पण बघितलेत वगैरे, पण ज्या लोकांना ह्याचे जाण आहे त्या लोकांनी जर इथल्या मोठ्या सिनियरला सांगितलं आणि नीट समजवलं म्हणजे ते कोर्टाला पण नीट पटवून देऊ शकतात. तर हे मराठा आरक्षण भक्कम राहील आणि टिकेल. पण माझ्या मते अजून पण मला हे की थोडा सरकारला वेळ द्यावा, कारण जर घाई गडबडीत सरकारने काही केलं तर ते पुढे परत टिकणार नाही आणि मग अवघड होऊन जाईल. जर आपल्याला भरभक्कम पाहिजे असलं तर 31 मार्चपर्यंत सरकारला वेळ द्यावा, हे मी माझ्या वतीने म्हणतोय, मी कोणत्या पक्षाच्या किंवा सरकारच्या. पण सर ह्याला जोडूनच मी म्हणेन, ज्या वेळेला काही टीकाकारही तुमच्यावर टीका करू शकतात की सरकारला पुन्हा वेळ का द्यायचा, कारण माझा प्रश्न पुढचा त्याला लागूनच आहे सर. सकल मराठा समाजानं जे काही लाखोंच्या संख्येनं मोर्चे काढले, ज्या मोर्चांची दखल जगभरात घेतली गेली, जे शांततेमध्ये आणि अगदी शिस्तप्रिय पद्धतीनं ते मोर्चे निघाले होते, तेच मराठा बांधव आज आंदोलन करतायत, हिंसक आंदोलनं अनेक ठिकाणी होत आहेत. त्यांना काय आवाहन कराल? कारण सकल मराठा समाजामध्ये अनेक जे प्रतिष्ठित लोक आहेत किंवा बुद्धिवादी लोक आहेत असं म्हणता येईल, म्हणजे सगळेच आहेत, पण तुम्ही जसं सोप्या भाषेत हे सगळं समजावून सांगता, आरक्षणाचा मुद्दा हा समजावून सांगणं मराठा तरुणांना गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? हो, ते गरजेचं आहे. आणि आता कसं आहे, वातावरण थोडं तापलेलं आहे, कारण सरकारकडून पण स्टेटमेंट येत आहेत 307 वगैरे. तर आता आपण ते नक्की मराठा बांधवच करतायत किंवा काही दुसरे लोक पण संकट म्हणजे काही त्याच्यात हे करतायत, जो काही शब्द असेल तो की ते लोक त्याच्यात प्रॉब्लेम क्रिएट करतायत, ते आपल्याला नीट बघावं लागेल. आणि जरांगे पाटील साहेब पण सुरुवातीपासून म्हणतायत की शांततेत करा आणि
आणि सकल मराठा समाज हा तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी साखळी उपोषणं चालू आहेत. आणि जरांगे साहेबांनी पण सांगितलंय की तुम्ही थोडं दमानी घ्या आणि उग्र नका हे आंदोलन करू. तर सरकारने आता ठोस, जरांगे पाटील साहेबांकडे त्यांनी प्रतिनिधी मंडळ मला वाटतं पाठवलेलं आहे. जर ठोस काहीतरी अश्युरन्स दिला आणि त्यांनी त्यांचं उपोषण तात्पुरतं हे केलं, तुम्ही साखळी उपोषणं सगळीकडे वाटलंच तर चालू ठेवू शकता, पण हे जर उपोषण थांबवलं, कारण त्यांच्या तब्येतीची पण सगळ्यांनाच काळजी आहे आणि जर आरक्षण मिळालं तर त्यात प्रमुख वाटा त्यांचाच असणार आहे. कारण ते आधीपासून, मला वाटतं आत्ताच आपण फक्त मीडियावाल्यांना माहिती आहे, पण ते उपोषण त्यांच्या आधीपासून चालू आहे. हो, आधीपासून त्यांचे आंदोलनं चालू आहे आणि गरीब मराठ्यांना ह्याचा फायदा मिळेल. आणि आपल्या 12.5 कोटीपैकी जर 4.5-5 कोटी मराठेच आहेत आणि जर आपण 50% सीमा ओलांडली, जसं मागच्या वेळेस पण ओलांडली होती, पण ह्यावेळेस आपण कोर्टाला सांगू शकायला पाहिजे की कसा हा समाज मागासलेला आहे. आणि जर कोर्ट कन्व्हिन्स झालं आणि ते नक्की होईल जर व्यवस्थित, पण त्या रिपोर्टला थोडा वेळ द्यावा आपण यायला. सर, आणखी एक प्रश्न. आता तुम्ही म्हटलं भक्कम आरक्षण, आता काही नेते विरोध करतायत की ओबीसीला धक्का लागता कामा नये, त्याला मग दिला तर आम्ही विरोध करणार. हे आता तुम्ही सगळं म्हणजे एकंदरीत मांडणी सगळी सांगितली, मात्र त्यांना कसा विश्वास द्यायचा की इतर आरक्षणाला धक्का न लागता हे आरक्षण होईल? तुम्ही जे 5-6 राज्यांचं उदाहरणं दिली, तिथं मग त्यानंतर आरक्षण दिल्यानंतर पुन्हा तो काही मुद्दा उपस्थित झालाय का यापूर्वी? नाही, बघा, आत्ता जर महाराष्ट्रात तुम्ही मराठा समाजाला जर आरक्षण दिलं, जर ते 50%च्या आतच दिलं तर मग नाराजी होईल. पण जसं आधीच्या सरकारने 2018 मध्ये फडणवीस साहेबांनी जे दिलं होतं 62-64% आपण गेलो होतो. त्यामुळे ओबीसी समाजाला त्यांनी हात नव्हता लावला, आपण पुढे गेलो होतो. जास्तीत जास्त ओपन समाजावर त्याचा थोडा परिणाम होईल. पण महाराष्ट्राचे 5 कोटी जर मराठा कुणबीच असले तर मग ओपन राहतातच किती कमी. त्यामुळे 62-63% आरक्षण हे 5-6 राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात पण टिकू शकतं जर ते व्यवस्थित त्याची मांडणी केली आणि त्याच्यात दुसऱ्या ओबीसी समाजाला पण काही व्हायचं कारण नाहीये. खूप खूप धन्यवाद सर. तर आपण एकंदरीतच पाहिलं की ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला सगळं सांगितलं. आरक्षण मिळू शकतं, फक्त ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे. मात्र त्याला काही प्रमाणात वेळ द्यावा लागेल, तरच आपल्याला भक्कम टिकणारं असं आरक्षण मिळू शकतं. पण दुसरीकडं मनोज जरांगे पाटील यांच्यासह जे मराठा बांधव आंदोलन करतायत त्यांनी देखील राज्य सरकारला वेळ देणं गरजेचं आहे. राज्य सरकार आता या सगळ्या बाबतीत जवळपास गेल्या 72 तासांपासून जी काही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे, त्यानंतर आता काय पावलं उचलतं राज्य सरकार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.